जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला आज 61वा श्लोक घ्यायचा आहे. काल 60 पर्यंत झालेले आहे. उभा कल्पवृक्षातळी दुःख आहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. काय आहे? उभा कल्पवृक्षातळी दुःख आहे. खरं हा कल्पवृक्ष असा आहे की त्याच्या खाली बसून आपण जे मागेल ते आपल्याला मिळू शकतं. पण माणसानी तो कल्पवृक्ष आहे हे न समजता त्याच्या खाली जर दुःखच मागितलं तर त्याच्या पदरात दुःखच मिळेल. त्यांनी म्हटलं हा अमक्याचा छळ करतो तर त्याचा सुद्धा छळ होऊ शकतो. म्हणजे काय की कुठे काय मागायचं हे हा सुद्धा माणसानी विचार करायला हवा. काय आहे की सर्व माणसं परिस्थितीमुळे काय होतं की त्यांचा हळवा स्वभाव झाला असतो आणि खरं दुःखाचं कारण काय आहे हे त्यांना समजतच नाही आणि म्हणून दुःख सारखं उगाळत बसतात. आता कल्पवृक्षाखाली दुःख मागितलं तर दुःखाची कल्पना केली तर तुम्हाला दुःखच मिळणार आहे. पण हे दुःख कशामुळे होतं तर आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याला दोष द्यायचे आणि त्याच्यामुळे ते खरं दुःख होत असतं. कारण जो दुसऱ्याला वाईट म्हणतो ते त्यालाच भोगावं लागतं अशी परमार्थाची कल्पना आहे. मग आणि चांगलं झालं तर मनुष्य म्हणतो माझ्यामुळे झालं, माझ्या कर्तृत्वाने झालं. म्हणजे काय की त्याच्या ठिकाणी अहंकार असतो. दुःख झालं तर दुसऱ्यांनी कोणीतरी मला वाईट म्हटलं असेल म्हणून झालं आणि चांगलं झालं तर माझं कर्तृत्व आहे असं त्याला वाटत असतं आणि त्याला अहंकार येतो. खरं पाहिलं तर कुटुंब समाज हे काहीही प्रगतीच्या आड येत नसतात. प्रगती जर तुमची व्हायची असेल तर ईश्वराची कृपाच करायला म्हणजे अनुकूलता ईश्वराची जर असेल तरच तुमची प्रगती होऊ शकते, नाहीतर प्रगती होऊ शकत नाही. म्हणजेच काय की योग्य प्रकारे प्रयत्न जर असले तर प्रगती होईल आणि प्रयत्न जर योग्य प्रकारे नसले तर प्रगती माणसाची होतच नाही. आणि निसर्गाचा नियम आपल्याला माहित आहे की एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे तयार होतात. कणसाचा एक दाणा पेरा कितीतरी झाडाला कणसं लागतात. म्हणजे ईश्वर कसा आहे, ईश्वर तुम्हाला देणारा आहे. तो कधीच तो कधीच कमी देत नाही. पण आपल्याला मात्र नेहमी वाटतं की ईश्वर आपल्याला काही देत नाही, तो सगळं इतर लोकांनाच देतो. पण खरं पाहिलं तर तो उदारही आहे, कनवाळू आहे आणि समर्थ आहे, देण्याला तयार असतो. पण त्याच्याकडे तुम्ही मागणी केली पाहिजे ना. त्याच्याकडे दुःख मागितलं तर दुःखच मिळेल. आणि म्हणून मनुष्य सदैव दुःखी असतो. प्रतिकूल आता पहा, प्रतिकूल वाटणारी सारीक जी कारणं असतात ती सदैव घडत असतात आणि त्याच्याचमुळे आपण म्हणतो की ह्याच्यामुळे मला दुःख झालं, त्याच्यामुळे मला दुःख झालं. तर असं दुःख हे मोठ्या मोठ्या संतांनी सांगितलंय की माणसाचं आयुष्य हे दुःखमयच आहे. सुख कमी आणि दुःख जास्त त्याच्या वाट्याला असतं. तेव्हा ते दुःख सदैव उगाळीत बसलं तर तुमच्याच्याने काहीच होणार नाही. देशाचंही कार्य होणार नाही आणि प्रपंचाचंही कार्य होणार नाही. ते जर तुम्हाला सहज व्हावं असं वाटत असेल तर काय करायला हवं की स्वतःचं हित पाहायला हवं. आपलं हित कशात आहे हे हित पाहून प्रत्येक व्यक्तीने निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करायला हवा. आणि त्यालाच त्यांनी म्हटलंय जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ म्हणतायत की जो योग्य प्रकारे प्रयत्न करतो तो समर्थांचा दास धन्य होय. आता माणसाचं करंट पण कसं असतं, समर्थ सांगतात तो सदैव दोष काढत असतो आणि मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही असं सारखं करत असतो. पण त्याला सांगितलं की परमार्थाकडे वळ, भगवंताची कास धर, तर ती मात्र तो कधीही भगवंताची कास धरायला तयार नसतो. आणि समर्थांचं सांगणं हेच आहे की तुम्ही भगवंताचे अधिष्ठान ठेवा. म्हणजे भगवंताची कास धरा, नियमित नामस्मरण वगैरे जे काय करायचं ते करा. म्हणजे दुःख
जाणवणार नाही. पुढचा श्लोक आहे 62वा. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. काय आहे, प्रपंच हा दुःखानेच भरलेला आहे. आणि तो आणि असं असतं की ज्याचा तुम्ही ध्यास घ्याल ना, तीच गोष्ट घडून येते. समजा वासना, कल्पना, कामना आणि वादविवाद हेच जर तुम्ही आयुष्यभर करत राहिले, तर तुमचा भगवंताचा निज म्हणजे जवळ, भगवंत तुमच्या जवळच आहे, पण त्याचा ध्यास न घेता इतर जर तुम्ही करत बसले, तर तुमचा तो ध्यास तुटूनच जाईल. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की निज ध्यास म्हणजेच निधी ध्यास, आणि निज म्हणजे आपल्या जवळच आत्मतत्व. आत्मतत्व हे आपल्या जवळच आहे, तेव्हा त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. आणि त्याचा ध्यास जर तुम्ही घेतला तर बळे अंतरी शोक संताप, शोक आणि संताप हे आपोआपच नाहीसे होईल. शोक संताप हे निज ध्यास न धरल्यामुळे येत असतात. श्रवण, मनन, चिंतन, निजिध्यासन ही खरं परमार्थाकडे जाण्याचे मार्ग आहेत. पण त्याचा लाभ न घेता इतरच गोष्टी मनुष्य करत असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मनात शंका, हे करून काय होणार आहे, ते करून काय होणार आहे. ते अतिशंका घेतल्यामुळे त्याचा निश्चय धड राहत नाही. आणि निश्चय नसल्यामुळे श्रवण वगैरे तो जे करतो त्याचा त्याला क्षीण होतो, आणि मग तो सोडून देतो. आणि मनन आणि निधिध्यास हे तर करतच नाही. मग असं जर तुम्ही करणार नाही आणि निधिध्यास जर तुमचा तुटला तर आयुष्यात काहीही साध्य होत नाही. निजध्यास म्हणजे काय, सदैव आत्मचिंतन. मनाला ईश्वराची ओढ लागायला हवं. तुम्हाला प्रापंचिक दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल, किंवा त्याच्यातून तुम्हाला धैर्य प्राप्त करायचं असेल, तर निजध्यास कायम घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याकरता तो निजध्यास एकदम लागणार नाही, तर अध्यात्माचे ग्रंथ वाचन करा. त्या प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि जर निजध्यास तुटला तर बाहेर काहीही तुम्हाला साध्य होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की काय होतं, मनुष्य त्याच्यामुळे अहंकारी बनत जातो, त्याचं आप्तेष्टांशी पटत नाही, उलटसुलट राग, द्वेष इत्यादी आघात होत असतात. या सगळ्यातून सुटायचं असेल, किंवा संताप येतो, कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळी, आणि त्याला अतिशय दुःख होतं, संताप येतो, हृदय त्याचं भरून जातं, आणि निजध्यास सुद्धा तुटून जातो. तर तो निजध्यास तुटल्यामुळे भेदबुद्धी वाढत जाते, दुरावा वाढतो, आणि आपलेपणा नष्ट होतो, तिरस्कार आणि द्वेष अधिक वाढत जातो. तर त्याच्यामुळे मनुष्य काय आनंदी राहू शकत नाही. मनुष्याला काय हवं असतं, समाधान आणि आनंद हवा असतो. तर तो आनंद आणि समाधान हे कायम टिकावं असं जर त्याला वाटत असेल, तर नेहमी सदाचरण आपलं आचरण चांगलं ठेवलं पाहिजे. सदाचरणाने वागावं, म्हणजे तुमचा निश्चय डळमळणार नाही आणि तो नाहीसाही होणार नाही. आणि आत्मचिंतन हे कधीही माणसाने सुटू देता कामा नये. काय आहे, आत्मचिंतन जर सुटलं तर माणसाचा तोल जातो, आणि तोल गेला तर तो सावरणं कठीण असतं. तोल सावरण्याकरता निजध्यास हेच महत्त्वाचं कारण आहे. आणि निजध्यास हा अभ्यासाने प्राप्त होतो. तेव्हा प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकून निजध्यास टिकवून ठेवावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. काय आहे, समर्थ तीर्थयात्रेला निघाले, आणि तीर्थयात्रेला निघाले असताना ते काशीला जाऊन पोचले. आता काशीला शंकराचं देऊळ आहे,
तर त्या शंकराच्या देवळात काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला म्हणून ते आतमध्ये जायला लागले. तर त्यांचा तो वेश, लंगोटी घातलेलं वगैरे असं पाहिलं आणि पुजाऱ्यांनी त्याला अडवलं. नाही जायचं म्हणे दर्शनाला, त्यांना परत फिरवलं. ठीक आहे म्हणे, ते परत यायला लागले. आता तो पुजारी आतमध्ये आला तर त्याला शंकराची मूर्तीच दिसेना. तो म्हणाला असं कसं झालं. मग तिथून त्याला आवाज आला की तू ज्या ग्रस्ताला परत पाठवलंस त्यांना त्यांची क्षमा माग आणि त्यांना परत घेऊ नये. तो मारुतीचा भक्त आहे, मारुतीचा अंशाने झालेला आहे, तू त्याला परत आण. मग पुजारी बाहेर गेले, समर्थांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणे माझं चुकलं, तुम्ही दर्शनाला चला, म्हणून त्यांना हात धरून दर्शनाला घेऊन आले. त्यांनी दर्शन घेतलं तेव्हा त्या पुजाऱ्याला त्यांनी अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर म्हणजे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, त्याला अनुग्रह दिला. आता त्याच्यानंतर मग ते पुढे अयोध्येला गेले. अयोध्येला सुद्धा वृंदावन, द्वारका सगळं हळूहळू पुढचं पुढचं त्यांनी पाहिलं. आणि मग बद्रीनारायण, बद्री केदार या ठिकाणी गेले. आता तिथे म्हणे श्वेत मारुती आहे. तर त्या श्वेत मारुतीला त्यांनी जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा त्या श्वेत मारुतीनी त्यांना थंडी वाऱ्यापासून त्रास होऊ नये म्हणून टोप दिला, मेखला दिली, कुबडी दिली, जपमाळ आणि वल्कलं म्हणजे वस्त्र पण दिली. आता कुबडी म्हणजे काय तर दिसायला दांडी असते पण त्याच्या आतमध्ये सुरा असतो. ती सुरा म्हणजे त्या कुबडीतनं सुरा बाहेर काढता येतो. म्हणजे तुम्हाला जर कधी तीर्थाटनामध्ये अशी वेळ आली, कोणी तुमच्यावर हल्ला करायला लागलं तर त्यातून तो सुरा काढून त्यांनी हल्ला करायचा, ह्याच्याकरता त्या श्वेत मारुतींनी त्यांना दिलं. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना अनेक शिष्य भेटले त्या सगळ्यांना त्यांनी अनुग्रह दिला आणि बऱ्याच मठांची स्थापना त्यांनी केलेली आहे. आता हे उत्तरेकडे गेले. हळूहळू फिरत फिरत त्यांनी 12 वर्ष तीर्थयात्रा केली. ते जेव्हा दक्षिणेकडे आले तेव्हा रामेश्वराच्या तिथे गेले आणि रामेश्वराची भेट घेतली. तेव्हा हनुमंत भेटला त्यांना. तो म्हणे मी विभीषणाला सांगितलंय की मी तुम्हाला समर्थांची भेट करून देईन. मग ते म्हणाले चला आता माझ्या पाठीवर बसा. आणि समर्थांना पाठीवर घेऊन ते लंकेला गेले. लंकेला गेल्यानंतर विभीषणाची भेट. आता तिघे जण रामाचेच अनुयायी होते, मारुती, समर्थ आणि विभीषण. कारण आपण पाहिलं की विभीषण आणि हनुमंताला हे केलेलं आहे चिरंजीव. तर ते तिघही रामाचे भक्त होते. त्यांच्या आनंदाला पारावारच नाही राहिला. ते आनंदात सगळ्या गोष्टी करत होते. तर ते म्हणाले की पूर्वी म्हणे इथे कीर्तन खूप वर्षात कीर्तन झालं नाही आहे. ज्ञानेश्वर, नामदेव वगैरे कीर्तनाला इथे यायचे तेव्हा ते कीर्तन करायचे. त्याच्यानंतर खूप वर्षात कीर्तन झालं नाही. तेव्हा त्यांनी हनुमंताजवळ अशी इच्छा केली की समर्थांनी इथे कीर्तन करावं. तेव्हा मारुती हनुमंतांनी सांगितलं की तुमचं आता इथे कीर्तन करा. तर तेव्हा त्यांनी कीर्तनाला ओळ घेतली, धन्य ते नगर, धन्य विभीषण, धन्य वरदान समर्थांचे, अशी ओळ घेऊन या अभंगावर समर्थांनी त्या ठिकाणी कीर्तन गेलं. आणि कीर्तन झाल्यानंतर तिथे 2-3 महिने ते राहिले लंकेला. आणि मग ते म्हणाले की आता माझं कार्य करायला मी पुढे निघतो. तेव्हा विभीषणाने त्यांना आठवण करून दिली आहे की रामाने आपल्याला जे कार्य, लोकोद्धाराचं कार्य करायला सांगितलं आहे ते आपण करावं अशी आमची इच्छा आहे. तर तेव्हा समर्थ म्हणाले की ते रामाचंच कार्य आहे, रामच ते पार पाडून घेईल असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर ते पुढे आले. पुढे पुढे येता येता पैठणाच गेले. कारण त्यांना आता जांभेला जायचं होतं पण आधी पैठणाला गेले. तर पैठणच्या नदीच्या काठी त्या स्नान वगैरे करून आपलं नित्यनैमित्तिक करत होते. तेव्हा काही पैठणचे जे ब्राह्मण लोक होते ते आले. त्यांनी यांना पाहिलं तर यांच्याजवळ काय काय होतं. तिरकमठा होता, गळ्यात एक जपाची माळ होती, मेखला होती आणि पाठीवर गुल्लेर होता. तर ते म्हणाले की काय हो म्हणे, तुमच्या वेशावरनं असं वाटतं की या गुल्लेराची तिरकमठ्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही आहे. तर समर्थ म्हणाले की त्या गुल्लेर म्हणजे माझे एक आनंदाचं साधन आहे. जेव्हा काही मला वेळ असतो रिकामा तेव्हा त्या गुल्लेरांनी मी इकडे तिकडे मारतो. तर लगेच ते ब्राह्मण म्हणाले काय तुम्हाला येतं का म्हणे नेमबीम.
ते म्हणाले, पाहतो बा, खूप काही अभ्यास नाही आहे पण पाहतो. तर लगेच ते ब्राह्मण म्हणतात, ती आकाशातनं घार जाते ना, त्या घारीला मारा म्हणे गुल्लेराने. झालं, समर्थांनी गुल्लेर हातात घेतला, त्यात खडा घेतला आणि घारीचा नेम धरून मारला. घार खाली पडली आणि ती मेली. घार मेल्यानंतर ते ब्राह्मण म्हणे, काय हो, तुम्ही तर ब्राह्मण दिसता आणि पक्षाला मारता, आता तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. ते म्हणाले, तुम्हीच तर सांगितलं मारायला. ठीक आहे म्हणे, तुम्ही म्हणत असाल तर प्रायश्चित्त घेतो. त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. ते म्हणाले, आता प्रायश्चित्त झालं, पण ती घार उठली का हो म्हणे. प्रायश्चित्त तुम्ही कशासाठी सांगितलं, घारीला मारलं म्हणून. मग ती घार जर उठली नाही तर त्या प्रायश्चित्ताला काहीच अर्थ राहिला नाही. ब्राह्मण अचंब्यात पडले की अरे, हा काही मनुष्य साधा सुद्धा दिसत नाही आहे. मग समर्थांनी काय केलं, ती घार हातात घेतली, रामाचं नाव घेतलं आणि त्या घारीला म्हणाले, जा तू पहिल्यासारखी जशी विहार करत होतीस ना, तशी जाऊन आकाशात विहार कर. आणि रामाचं नाव घेतलं आणि खरोखर ती घार आकाशामध्ये उडून गेली. असं जेव्हा त्या पैठणच्या ब्राह्मण मंडळींनी पाहिलं, तेव्हा ते म्हणाले की हा आमच्याही पेक्षा काहीतरी वेगळा दिसतो आहे. आणि मग ते सगळे समर्थांना शरण आले. आणखीन त्यांच्याकडनं त्यांनी अनुग्रह घेतला. तर म्हणजे त्यांचं सामर्थ्य जे होतं समर्थांचं, ते सामर्थ्य त्यांच्या कृतीमुळेच त्या लोकांनी पाहिलं आणि मग त्यांना मान द्यायला सुरुवात केली. सद्गुरुनाथ महाराज की जय.